नमस्कार. आज हनुमान जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज ठरल्याप्रमाणे ग्रुपवरती काही ना काही ऍक्टिव्हिटी सुरू ठेवायच्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने. हनुमानाच्या जीवनातले काही प्रेरक प्रसंग किंवा काही सार्थक श्लोक किंवा अर्थसहित श्लोक किंवा त्यांच्याविषयी काही जी काही माहिती आहे ती उद्धृत करायची ग्रुपवरती असं ठरलं होतं. त्याप्रमाणे मी एक छोटीशी कथा घेऊन आली आहे. खरं तर ऑडिओ क्लिपने मी टाकणार होती, पण ऑडिओ क्लिपची लेंथ जास्ती होते तर नीट पोस्ट होत नाही, अर्ध करावं लागतं. म्हणून मी म्हटलं की चला आपण एक व्हिडिओ पोस्टच करून टाकू. तर मी कथेला सुरुवात करते. तर एकदा हनुमान गहन तपश्चर्येमध्ये लीन होते. एका झाडाखाली बसून ते जंगलात गहन तपश्चर्या करत होते. तर नॅचरली गहन तपश्चर्या म्हणजे ते श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असाच जप करायचे. श्रीराम साक्षात त्यांच्या पाठीशी असत. तर ते जप करत असतानाच काय झालं की तिकडे शनिदेव आले. शनिदेव आले आणि असं म्हणतात की शनिदेवाच्या वक्रदृष्टीपासून ना देव ना मानव कोणीच वाचू शकत नाही. तर अर्थातच त्यांची दृष्टी पडली हनुमानावरती. ते तपश्चर्येत लीन होते. तर शनिदेवांनी ठरवलं की यांच्या डोक्यावर जाऊन बसायचं. डोक्यावर जाऊन बसायचं म्हणजे तो त्रास होतो मनुष्याला असं समजलं जातं. अमूमन असं लोकार्थ आहे की समजा शनीची वक्रदृष्टी पडली आणि शनी डोक्यावर येऊन बसला तर 7:30 सुरू होते किंवा काही ना काही जे काही आहे ते घडतं. तर ते त्यांच्या हे गहन भक्तीमध्ये लीन होते हनुमानजी. कारण की तपश्चर्या म्हणजे त्यावेळेला तपश्चर्या म्हणजे अशा कठीण तपश्चर्या होत्या की तुम्ही बसाल तर तुमच्यावर मुंग्या वारुळ करायचे तरी लोकांना कळायचं नाही. जे मोठे मोठे थोर ऋषीमुनी होऊन गेले. हनुमानजी तर साक्षात देव होते, श्रीरामाचे दूत होते. तर त्यांची तपश्चर्या तर किती कडक आणि किती महान असेल याचा आपण विचार करू शकतो. तर ते बसले आणि त्याच्यानंतर शनिदेवांनी पाहिलं की अरे हे तर गहन तपश्चर्यामध्ये लीन आहे, यांच्या तपश्चर्येत बाधा टाकलीच गेली पाहिजे. आणि ते त्यांच्या डोक्यावरती जाऊन बसले. डोक्यावरती जाऊन बसले आणि त्याच्यानंतर हनुमानाला तो आता ते देवच होते साक्षात, त्यांना तो आभास झालाच असेल की बा माझ्या डोक्यावरती काहीतरी जड आहे. झालं तर मग थोड्या वेळाने असं झालं की हनुमानाची जी तपश्चर्या आहे तर ती त्यांनी बंद केली, म्हणजे ती संपली. आणि त्यांना त्यावेळेला आभास झाला की माझ्या डोक्यावरती काहीतरी जडजूड वस्तू आहे. आणि ते अंतर्यामी होते, सवालच नाही. तर त्यांना तो आभास झाला आणि त्यांना कळलं की शनिदेव त्यांची छेड काढतात आहे. तर आता काय करायचं? शनिदेवही देव, हेही देव, देवाचे दूत, श्रीरामाचे भक्त, ज्याच्यामुळे कोणाला काही असा आभास नको व्हायला की हनुमानाला खूप राग आलेला आहे किंवा जे काही करायचं आहे ते त्यांना खूप आदराने करायचं होतं. तर मग त्यांनी न बोलता चुपचाप काय केलं की एक मोठा दगड घेतला, शिळा घेतली मोठी. आता हनुमानजीच ते, त्यांना शिळेचं वजन काय भासणार आहे. त्यांनी ती मोठी शिळा घेतली आणि आपल्या डोक्यावरती ठेवली. आपल्या डोक्यावरती शिळा ठेवली. आधीच त्यांच्या डोक्यावरती विराजमान कोण होते? शनिदेव. त्याच्यावरती त्यांनी ती शिळा ठेवली. त्या शिळेच्या भाराखाली शनिदेव दबायला लागले. आता हे सगळे ऐकीव कथा आहेत. खरं तर हे सगळे देवस्वरूप देवच होते हे सगळे. त्यांना काय भार, काय हलकं, काय भारी. पण आता हे कथेच्या सारांश रूपाने आहे. तर त्यांना तो भार सहन व्हायला लागला नाही. आणि त्यातल्या त्यात अजून हनुमानजीने काय केलं की एक मोठा पर्वत उचलायला त्यांनी सुरुवात केली आपल्या बळाच्या जोरावरती. तर ते जितका जोर त्या पर्वताला उचलायला लावायचे तितका जोर त्यांच्या माथ्यावरही पडायचा. माथ्यावरती होता दगड, दगडाच्या खाली शनिदेव. तुम्ही कल्पना करू शकता शनिदेवांची काय अवस्था झाली असेल. तर आता समजा आता ही कथा मी जेव्हा वाचली तेव्हा मला असं वाटतंय की ही कथा त्यावेळची असेल कदाचित, कारण की कथेमध्ये दर्शवलेलं आहे की ते पर्वत उचलायला लागले. तर मला असं वाटतंय की मग ही त्यावेळची कथा असेल की ज्या वेळा ते लक्ष्मणाकरता जडीबुटी आणायला गेले होते. आणि जडीबुटी आणायला गेले होते त्याच वेळेला त्यांनी काहीतरी तिथे थोडंफार रस्त्यामध्ये थांबून तप केलं असेल. कारण की जडीबुटी आणायला गेले म्हणजे काय ते अगदी असे जवळ गेले आणि पर्वत उचलून आणलं असं तर नव्हतं. त्यांना उड्डाण भरायचं होतं आणि उड्डाणाच्या वेळेला त्यांना मध्ये विश्रांतीची गरज लागली असेल म्हणून ते मध्ये कुठेतरी थांबून तपश्चर्या करायला लागले होते. कारण त्यांनी त्यांचं सगळं जे जीवन होतं ते रामाला वाहिलेलं होतं. तर म्हणून त्यांनी तपश्चर्या करायला तिथे सुरुवात केली असावी असं मला वाटतं. तर आता परत मी माझ्या मूळ मुद्द्याकडे येते की जेव्हा शनिदेवांनी त्यांच्या डोक्यावर विराजमान झाले शनिदेव आणि त्यांनी त्याच्यावरती एक दगड ठेवला, शिळा ठेवली.
त्यावेळेला ते तपश्चर्येमध्ये होते. तपश्चर्य उठल्यानंतर त्यांना आभास झाला असावा की अरे मला तर लक्ष्मणाकरता जडीबुटी आणायला जायचं आहे, की लक्ष्मण तिथे मृत्यूशय्यावर पडले होते. आणि तितक्यातच त्यांना शनिदेवानी त्यांच्या तपश्चर्येमध्ये आणि त्यांच्या कार्यामध्ये आणलेल्या बाधेचा पण आभास झाला. पण त्यांनी ते जाणवू दिला नाही. अतिशय शांत चित्ताने त्यांनी ती शिळा त्याच्या जे पहिले सांगितल्याप्रमाणे डोक्यावरती ठेवली. डोक्यावर ठेवली आणि शनिदेवाला त्याचा भार व्हायला लागला. त्या वजनाखाली ते दबून गेले. ते दबल्यानंतर काय झालं की यांनी मग त्याच्यानंतर आता मी जे म्हणते की लक्ष्मणाकरता त्यांनी तो पर्वत उचलायला सुरुवात केली. आता तुम्ही सांगा, जेव्हा आपण एखादं वजन उचलतो आहे, आपल्या डोक्यावर समजा एक आपण पाण्याची घागर ठेवली आणि खालून आपण परत दुसरी पाण्याची घागर उचलायला जर प्रयत्न केला तर नॅचरली आपल्या डोक्यावरची जी वस्तू आहे तिचा भार आपल्या डोक्यावरती द्विगुणित येईल. आणि त्यांच्या डोक्यावरच्या 2 वस्तू होत्या. एक तर शनिदेव स्वतः विराजमान झाले होते आणि त्याच्यावरती त्यांनी एक मोठी शिळा ठेवली होती. तर शनिदेवांची काय अवस्था झाली असेल हे आपण समजू शकतो. तर शनिदेव कळवळायला लागले आणि मग त्यांनी हनुमानाला क्षमा मागितली की हे हनुमाना, मला खाली उतरव रे बाबा, हा शिळेचा भार मला सहन होत नाही, आता मला खाली उतरव. मग हनुमानजींनी त्यांना आदरपूर्वक शिळा आधी बाजूला केली, शनिदेवांना आधी खाली उतरवलं आणि शनिदेवांना त्यांनी खाली उतरवलं. शनिदेवांनी त्यांना नमस्कार केला, म्हटलं की हे बजरंगबली, मी तुझी शक्तीची परीक्षा घेत होतो. तुझ्या शक्तीची मला कल्पना नव्हती की तुझ्यामध्ये किती शक्ती आहे आणि किती नम्रता आहे, की तू किती नम्रतेने माझ्याशी व्यवहार केला. एखादी जर व्यक्ती असते तिच्या तपश्चर्येत मी बाधा घातली असती तर तिने मला काय काय बोललं असतं किंवा रुष्ट झाला असता माझ्याशी. पण तू हे काहीच न करता जे काही केलं मला समजावण्याकरता ते तू खूप आदराने केलं, खूप चांगल्या भावनेने केलं, म्हणून मी अतिशय खुश झालेलो आहे. तर शनिदेवानी त्यांना खुश होऊन एक वरदान दिलं की जो पण व्यक्ती निर्मळ मनाने तुझी सेवा करेल त्याच्यावरती माझी जी कुरुदृष्टी आहे, म्हणजे शनीची जी वक्रदृष्टी आहे, तिचा प्रभाव कमी होईल, कारण की तो हनुमानाची सेवा करतो आहे म्हणून. तर याच्यावरनं भावार्थ काय घ्यायचा की भक्ती आणि शक्ती यांचा जर उचित मेळ घातला तर त्याचा प्रभाव खूप चांगला होतो. आणि क्षमा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि त्याबरोबरच विनम्रता क्षमा या दोघांचाही मेळ अतिशय आवश्यक असतो. तर म्हणूनच या गोष्टीवरचं सार हे आहे की निर्मळ मनाने कोणत्याही देवतेची तुम्ही जिला मानता तिची पूजा करा आणि त्यांची मनापासून सेवा करा आणि मनामध्ये त्या देवतेविषयी भक्ती राहू द्या. आणि जर तुम्ही भक्ती भावाने तिची पूजा केली किंवा पूजन केलं तर तुम्हाला सर्वार्थाने ती देवता तुम्हाला शक्ती पण प्रदान करेल, जगातल्या सगळ्या वाईट कुदृष्टींपासून तुमचं रक्षण करेल. आणि म्हणूनच दया, क्षमा, शांती हा मूलभूत मंत्र नेहमी आपल्या लक्षात ठेवावा. हेच हनुमानजीच्या या कथेवरनं आपल्या लक्षात येतं. तर त्या सर्व साक्षी हनुमानाला साक्षात दंडवत करून मी आपली कथा समाप्त करते. आशा आहे की आपल्या सर्वांना ही कथा आवडली असेल आणि मी आपल्या पद्धतीने तिला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला, तर पण आता दुसऱ्यांच्या दुसऱ्या कथा ऐकायला आपण सज्ज होऊया.